शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. राजकारणामध्ये लागणारी परिपक्वता पार्थ पवारांकडे आहे की नाही मला माहिती नाही. शरद पवारांचं भाष्य. खासदार पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया. दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील बॅनरवर माझा फोटो लावणं चुकीचं. शरद पवारांची भूमिका. बारामतीमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मोदी शहांसह पवारांचा देखील फोटो होता. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल. दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख तळघरात कोंडलं. सुनेत्रा पवारांची भावूक प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांचा बारामतीसाठी अर्ज दाखल करतानाही पवार कुटुंबाची गैरहजेरी. सुप्रिया सुळे, रोहित पवार देखील अनुपस्थित. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला सुद्धा पवार कुटुंब दूरच होतं. निवडणूक बिनविरोध करण्याचं कारण नाही. उमेदवार देण्याचा अधिकार सर्वांना. मात्र दादांच्या निधनानंतर कुटुंब प्रमुख म्हणून बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसच्या आकाश मोरेंचा अर्ज. केरळ दौऱ्यावर असल्यामुळे हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरताना गैरहजर. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट. पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटेंचा उमेदवारी अर्ज दाखल. रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच्या चर्चेनंतर प्राजक्त तनपुरे यांची माघार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विनंतीचा मान राखत पोटनिवडणुकीतून माघार घेतली. राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही असं फडणवीसांनी आश्वासन दिलंय. प्राजक्त तनपुरे यांचं ट्विट. शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. तर रामदास आठवले, ज्योती वाघमारे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांचाही खासदारकीचा शपथविधी संपन्न. तर काय बोलता तुम्ही अंधारेबाई? मी फालतूच्या विषयांवर राजकारण करत नाही. सीडीआरवरून झालेल्या आरोपानंतर अंजली दमानिया पत्रकार परिषदेमध्ये रडल्या. मुख्यमंत्र्यांच्या विरोधी लॉबीतील नावं सीडीआरमध्ये असल्याची अंधारेंची टीका. सीडीआर बाहेर काढणाऱ्या दमानियांवर कारवाई व्हावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदेंची आणि चाकणकर यांची चौकशी कधी होणार? सुषमा अंधारेंचा सवाल. अत्याचारी भोंदू अशोक खरातच्या विरोधात 13वा गुन्हा दाखल. ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडनं गुन्ह्याची नोंद. प्राथमिक तपासालाही सुरुवात. भोंदू खरात प्रकरणामध्ये एका बिल्डरला 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय. तर जमीन व्यवहाराचा अहवाल एसआयटी ईडीला पाठवणार. भक्तांकडनं देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली कागदपत्र घेत खरातकडनं गैरवापर. कागदपत्र बनावट अकाउंट उघडण्यासाठी वापरल्याचं समोर. मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवर खरातवर गुन्हा दाखल. इराणच्या हॉर्मुझमधून 20,000 टन एलपीजी घेऊन ग्रीन आशा जहाज भारताकडे रवाना. इराणच्या सागरी हद्दीतून जहाज सुखरूपपणे बाहेर पडलं. हॉर्मुझमधून 8वं जहाज भारतामध्ये येणार. हॉर्मुझ समुद्रधुनी खुली. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.